रोज काढण्याच्या रांगोळीचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. त्यासाठी मी घेऊन आले आहे बघा पानाफुलांच्या सुंदर अशा 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता जी पहिली रांगोळी आहे बघा, एका वेलीप्रमाणे मी काढलेली आहे. वरती पानं काढली, डॉट देऊनच पानं काढलेली आहेत बघा. मध्ये रेषा दिल्या हिरव्या रंगाने. आता ही पूर्ण रांगोळी तुम्ही सफेद रंगाने काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. अगदी सणासुदीलासुद्धा ह्या रांगोळ्या काढल्या तरीसुद्धा छान दिसतात. आता बोटाच्या मदतीनेच फूल तयार करून घेतलेलं आहे. फूल काढण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे बघा. आता पानं फुलं त्याप्रमाणे जसे वेल असते ना, त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. अगदी सोपी आहे. मध्ये मध्ये पानं काढून घेतलेली आहेत. तर काडीने आकार द्यायचा आहे. जास्त काही ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. काडीच्या आणि बोटाच्या मदतीने काढलेली ही रांगोळी आहे. तर मध्ये मध्ये कळ्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत बघा. त्याची ते रिकामी जागा दिसते. त्यामुळे काय होतं की रांगोळीला भरगच्चपणा येतो आणि रांगोळी पानं फुलांची किंवा कळ्यांची त्याप्रमाणे एक रांगोळीला लूक येतो. तर फायनल लूकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. खूप सुंदर आहे बघा आणि अगदी झटपट होणारी ही रोजची काढण्यासाठी ही रांगोळी आहे. तर मध्ये मध्ये जिथे रिकामी जागा दिसते तिथे मी कळ्या काढून घेतलेल्या आहेत. बघा फायनल लुकसुद्धा खूप छान आहे. तर 2 नंबरची रांगोळीसुद्धा अशीच आहे, पानाफुलांचीच आहे. सरळ रेषा मी काढून घेतल्या बघा. मध्ये मध्ये तुरे काढलेले आहेत. ही सुद्धा पानाफुलांचीच रांगोळी आहे. अगदी सोपी आहे बघा ही सुद्धा रांगोळी. अगदी पटकन होणारी आहे. काही गडबडीमध्ये काढण्यासाठी. ते पानांमध्ये रंग भरून घेतलेला आहे. तर मध्ये मध्ये रेषा देऊन बघा मी सफेद रंगानेच आता ह्या रांगोळीमध्ये मी व्हाईट रंगाची फुलं काढलेली आहेत. जशी आपली जाई जुईची फुलं असतात ना, त्याप्रमाणे ही रांगोळी आहे बघा. मध्ये मध्ये गुलाबी रंगाची डॉट देऊन घेतले. अगदी सोपी आहे बघा रोजची काढण्यासाठी आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. रिकामी जागा आहे तिथे तिथे मध्ये डॉट देऊन घेतले. जिथे जिथे रिकामी जागा आहे तिथे पानं फुलं कळ्या असं काढून घेतलेलं आहे बघा. त्यामुळे रांगोळीला एक भरगच्चपणा येतो. तर जी फुलं काढलेली आहेत त्यालासुद्धा मध्ये मध्ये रेषा मारून घेतल्या. बघा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. खूप सुंदर आहे आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. आता 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. ही सुद्धा पानाफुलांचीच रांगोळी आहे. ते पण मी रेषा मारून घेतले आहेत बघा. पानं फुलं अशीच ही सुद्धा रांगोळी आहे. सरळ रेषा मारून घ्यायच्या आहेत. अगदी सोप्या आहेत त्या रांगोळ्या. त्यावरती मी पिवळ्या रंगाची फुलं काढून घेतलेली आहेत. डॉट देऊनच ही फुलं काढलेली आहेत. फुलं काढण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे.
सर्व फुलं बघा पिवळ्या रंगाचे डॉट देऊनच काढून घेतलेले आहेत. मध्ये लाल रंगाचा एक डॉट दिला. अगदी सोपी आहे बघा ही सुद्धा रांगोळी आणि अगदी झटपट होणारी आहे. रोजची काढण्यासाठी किंवा सणासुदीला सुद्धा तुम्ही ह्या रांगोळ्या काढू शकतात. खूप सुंदर दिसते दरवाजासमोर ही रांगोळी काढल्यानंतर. आणि जास्त काही कसेही वाकडे तिकडे आकार आले तरी काही नाही, फरक पडत नाही. फायनल रूप रांगोळीचं आपण जेव्हा बघतो तेव्हा खूप सुंदर दिसतो. ही सुद्धा रांगोळी पाना फुलांची आणि कळ्यांचीच आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही रांगोळीचं बघू शकता, खूप छान दिसतो. आता चौथी आणि शेवटची रांगोळी सफेद रंगाची मी डॉट देऊन फुलं काढलेली आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. फुलं काढण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. अगदी कोणालाही येईल अशी ही रांगोळी आहे. व्हाईट रंगाने मी फुलं काढून एक वेलीचाच किंवा फांदी काढलेली आहे फुलांची. सर्व फुलं व्हाईट रंगाने बघा बोटाने फिरूनच काढलेली आहेत. तर एक फुलांच्या फांदीप्रमाणे ही रांगोळी आहे. मध्ये मध्ये पानं काढून घेतलेली आहेत. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढलेली आहे. अगदी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. अगदी छोट्या मुलीने जरी व्यवस्थित बघितलं तरी ही रांगोळी नक्कीच काढता येईल त्यांना. बघा, तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असते. अगदी 3, 4, 5, 6 अशा रांगोळ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतात. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की काढा. छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा. आता ह्या सर्व फुलांमध्ये मी गुलाबी रंग भरून घेतला. मध्ये पिवळ्या रंगाची डॉट दिलेली आहेत. फायनल लुकसुद्धा रांगोळीचं खूप सुंदर आहे. बघा तुम्ही, पानांमध्ये हिरवा रंग भरलेला आहे आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे रोजची काढण्यासाठी किंवा इतर वेळी तुम्ही सणासुदीलासुद्धा ह्या रांगोळ्या काढू शकता. जेवढ्या पाहिजे तेवढ्या ह्या रांगोळ्या आपल्याला मोठ्या करता येतात. आपल्या कोणतेही आकार आपण या रांगोळ्यांमध्ये काढू शकतो. फ्रीहँड रांगोळी आहे. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.